नमस्कार. तुम्हाला माहीतच असणार पावळे समृद्ध किती जगप्रसिद्ध आहे. आता मी तुम्हाला या माध्यमातून पावळे गावचे सण दाखवणार आहे. बसून राहा आणि नक्कीच एन्जॉय करेल तो. समुद्र हा भारतातील इतर किनाऱ्यापेक्षा प्राचीन आणि स्वच्छ स्थळ आहे. दक्षिण गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्र तट आहे. येथे विविध प्रकारचे उपक्रम आहेत. कायाकिंग, डॉल्फिन सहल. पर्यटक डॉल्फिन बघून त्या क्षणाचा आनंद घेतात. त्या सहलीला अनेक प्रकारचे बेट पाहायला मिळतात. फुलपाखरू बेट, माकड बेट, हनीमून बेट. फुलपाखरू बेट याला नाव कसे पडले माहीत आहे? कारण वरून बघायला त्याचा आकार फुलपाखरू म्हणजे बटरफ्लाय सारखं दिसतं. जास्तीत जास्त पर्यटकांची गर्दी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये असते. कारण देशी विदेशी पर्यटक येथे नव्या वर्षाचे स्वागत करायला म्हणून येतात. गावातल्या लोकांचे मुख्य व्यवसाय म्हणजे मासेमारी, बेट सहल इत्यादी आहे. चला आता आपण जाणूया मासेमारी उद्योग कसा केला जातो. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी रापण ही मासेमारी. जुलै ऑगस्ट मध्ये तर भरपूर मासे रापणीत लागतात. रापणीत कुठले मासे आहे? बांगडा आहे. बांगडा बांगडा आज बांगडा भेटला आपल्याला. हे काय आहे? जार आहे. जेलीफिश जार म्हणते त्याला. ओके. पाण्याचा एक वेगळाच पदार्थ आहे पाण्याचा. तर हातला लावला तर तो पूर्ण जळण होतो. त्याचा जेलीफिश बोलतो. काय करतात त्याचे? पाण्यामध्ये असलं तर ते चावतो तुम्हाला. पाण्यामध्ये गेला ते खातात? नाही, खातात नाही. तो खाली असं फेकून देतो आणि आला म्हणतो. इथं टाळाच्या किनाऱ्यावरती जास्ती येते ते. आता पाणी असं काय आहे, कमी आहे ना, तेवढं जास्ती येतं. बारावी आला तर नाही आले. रापणीत लागलेल्या सर्व मासे थंडीमध्ये वाटे केले जातात. त्या व्यवसायात पैसे कमवून अनेक लोक आपले घर चालवतात. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अनेक पर्यटकांची गर्दी असते, म्हणून बेट सहल उद्योगाची वाढ होते. 2 वर्ष झाली पावळे गावाची वारी पंढरपूरला चालत जाते. श्रावण महिन्यामध्ये वारकऱ्यांच्या घरी विठ्ठलाची पूजा केली जाते आणि पूजा झाल्यावर दिंडी घातली जाते. पाडवा पावळीतील मोठ्या उमेदीने साजरा केला जातो. श्री भूमिपुरुष देवस्थानात जत्रा भरते. पाडवा पावळीत असा साजरा केला जातो. समुद्रातच नाही पण आणखी विविध गोष्टी या गावात बघाव्यासारख्या आहेत. इथला निसर्ग पण बघाव्यासारखा आहे. पावळमध्ये अनेक उपक्रम व संस्कृतीचा अनुभव घ्यावा. धन्यवाद.